नमस्कार मित्रांनो, आपले मिहिर मल्टी सर्व्हिसेस या चॅनलवर स्वागत आहे. जर तुम्ही शिक्षक बनण्याचे स्वप्न पाहत असाल तर महा-टी-ई-टी परीक्षा ही तुमच्यासाठी पहिली पायरी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महा-टी-ई-टीचा ऑनलाईन फॉर्म कोणत्याही चुकीशिवाय स्टेप बाय स्टेप कसा भरायचा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. आवश्यक कागदपत्रे. फॉर्म भरायला सुरुवात करण्यापूर्वी खालील गोष्टी तुमच्याकडे तयार ठेवा. आधार कार्ड, शैक्षणिक कागदपत्रे, 10वी, 12वी, डी-टी-ई-डी, बी-एड मार्कशीट, स्कॅन केलेला फोटो रंगीत आणि स्पष्ट, स्कॅन केलेली स्वाक्षरी, जात प्रमाणपत्र लागू असल्यास, चालू मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी. नोंदणी प्रक्रिया रजिस्ट्रेशन. सर्वात आधी महा-टी-ई-टीच्या अधिकृत वेबसाईटवर जा, maha-tet.in. तिथे न्यू रजिस्ट्रेशन या बटणावर क्लिक करा. सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा आणि आय ॲग्रीवर टिक करून पुढे जा. येथे तुमचे नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरा. सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड येईल, तो जपून ठेवा. अर्ज भरणे. आता तुमच्या आयडीने लॉग इन करा. आता तुम्हाला 5 मुख्य स्टेप्स पूर्ण करायच्या आहेत. वैयक्तिक माहिती, तुमचे पूर्ण नाव, पत्ता आणि कॅटेगरी निवडा. पेपर निवड. तुम्ही पेपर 1 ते 5वी, पेपर 2 6वी ते 8वी किंवा दोन्हीसाठी अर्ज करू इच्छिता का ते निवडा. शैक्षणिक माहिती, तुमचे 10वी पासूनचे सर्व मार्क्स आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन डी-टी-ई-डी किंवा बी-एडची माहिती अचूक भरा. केंद्र निवड. तुम्हाला परीक्षा ज्या जिल्ह्यात द्यायची आहे ते केंद्र निवडा. फोटो आणि सही अपलोड करणे. इथे सर्वात जास्त चुका होतात. तुमचा फोटो आणि सही दिलेल्या साईजमध्येच असावी. जर फोटो स्पष्ट नसेल तर हॉल तिकीट येताना अडचण येऊ शकते. मित्रांनो, फॉर्म भरताना सर्व कागदपत्रे जेपीजी किंवा पीडीएफ फॉर्मॅटमध्येच असावीत हे लक्षात ठेवा. जर तुमच्या फाईलची साईज मोठी असेल तर तुम्ही ऑनलाईन इमेज रिसायझर किंवा पीडीएफ कंप्रेसर टूल्सचा वापर करून ती कमी करू शकता. फोटो स्कॅन करताना तो 200 ppi स्कॅन करा, ज्यामुळे माहिती स्पष्ट दिसेल आणि फॉर्म रिजेक्ट होणार नाही. व तसेच लॉग इन करण्यापूर्वी एका फोल्डरमध्ये ही सर्व कागदपत्रे वर दिलेल्या साईजमध्ये तयार करून ठेवा. यामुळे तुमचा 30 ते 40 मिनिटांचा वेळ वाचेल आणि सेशन एक्सपायर होण्याची भीती राहणार नाही. पेमेंट आणि प्रिंटआउट करून ठेवणे. शेवटी तुमच्या अर्जाची प्रिव्ह्यू पाहून सर्व माहिती तपासा. काही चूक असल्यास दुरुस्त करा. त्यानंतर तुमच्या प्रवर्गाप्रमाणे कॅटेगरीप्रमाणे ऑनलाईन फी भरा. पेमेंट झाल्यावर अर्जाची प्रिंटआउट पीडीएफ काढून सुरक्षित ठेवा. माहिती आवडल्यास आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि चॅनल फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.